पूर्वा, तुझं आयुष्य किती सुंदर आहे. मनासारखा जोडीदार मिळाला. किती काळजी करतो तुझी, किती समजून घेतो. अगं, असा जोडीदार मिळाला भाग्य लागतं. हो, 4 वर्षांची मैत्री आमची. आमच्या आवडी निवडी, आमचे प्लस पॉइंट वीक पॉइंट, एकूण एक गोष्टी माहिती आहे आम्हाला एकमेकांबद्दल. मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काहीच नाही आहे तो. जिथे भावना अडकलेल्या असतात ना, तिथे स्वार्थ नाही साधतात. आणि माझ्या भावना तर दोन्हीकडे अडकल्या आहेत ना. आजपर्यंत मी माझ्या मर्जीने सगळं काय केलं. शिक्षण, जॉब, माझ्या आवडी निवडी सगळ्या जपल्या मी. आणि माझ्या आईवडिलांनी त्याला कधीच विरोध केला नाही. पण त्याची एक इच्छा आहे, ही एक गोष्ट मी त्यांच्या इच्छेने करावी. मान्य आहे, त्यांनी तुला सांभाळलं, मोठं केलं, पाहिजे ते करून दिलं. अगं, पण हे आयुष्य तुझं आहे आणि ते तुला जगायचंय. आयुष्यात काही गोष्टींचा निर्णय घेणं खूप अवघड असतं बघ. चल, जाऊ दे. मला मन मोकळं करायचं होतं आणि मन मोकळं करायला हक्काची व्यक्ती लागते. आणि तू तर माझ्या हक्काचीच आहेस ना, म्हणून मी तुझ्याजवळ मन मोकळं केलं. चल, येते मी. पूर्वा, मग हक्काची व्यक्ती म्हणूनच सांगते, विचार करून पाऊल टाक. काय मॅडम, आज खूप शांत आहेत, काय झालंय? काही नाही, खूप साठलंय मनात. कसं व्यक्त करू काहीच कळत नाहीये. मन मोकळं करण्यासाठी मनातल्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे. नीरज, फक्त बघता 4 वर्ष झाले आपल्याला. त्यातले 2 वर्ष मैत्रीचे, 2 वर्ष आपल्या रिलेशनचे. काहीच कळलं नाही. आणि ह्या 4 वर्षात तू कधी मला वाईट स्पर्श केला नाही. माझ्या डोळ्यात कधी अश्रू येऊ दिले नाही. चांगला आणि काळजी करणारा नवरा नाही मिळणार आहे मला. तुझ्यासारखं चांगला मुलगा मला नाही मिळणार आहे. लग्न करशील माझ्याशी? मग राणी साहेबा, कधी करायचं आपण लग्न? म्हणजे तू खरंच माझ्याशी लग्न करशील? तू म्हणशील त्या ठिकाणी, तू म्हणशील त्यावेळी मी तुझ्यासोबत लग्न करेल. नीरज, पूर्वा, काय केलं तरी? बाबा, आम्ही लग्न केलंय. शेवटी तुला करायचं तेच केलं ना तू. केलं ना माझं तोंड काळं. तू म्हणाल त्या गोष्टी देत आलो ना तुला. चांगले पांग फिरले माझे. एक गोष्ट लक्षात ठेव, तिथून पुढे तो माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी मेलो लक्षात ठेव. कसले स्वप्न पडतात मला. बाबांना काही नाही होणार. बाबांना काही नाही होणार. हो बेटा, काय झालं? काय नाही बाबा, काय नाही. पोटावर लोक आहे. हो. अहो, सूर्यवंशीचा फोन आलाय. तर लोक. हा, नमस्कार साहेब, कसे आहात? मी मजेत आहे साहेब. अच्छा, हा बोला ना, बोला साहेब. हा, ठीक आहे साहेब, काही हरकत नाही हो.
नाते नाही जुळले म्हणून काय झालं? आपली मैत्री तर जुनी आहे ना साहेब. या एकदा वहिनी साहेबाला घेऊन आमच्या इथं जेवायला. ठेवतो पण साहेब. अहो काय म्हणाले? नकार कळवला त्यांनी. नकार आला ना त्यांचा? अहो बाबा थांबा हे सगळं. कोणीच एक्सेप्ट करणार नाहीये मला. 11वा रिजेक्शन आहे. मला असं वाटायला लागलं मी कपड्यांच्या दुकानाबाहेर एक पुतळा आहे ज्याला रोज नवीन कपडे घालतात लोक येऊन बघून जातात. प्लीज थांबवा हे सगळं प्लीज. अगं पूर्वा आई तर. पूर्वा तर टिफिन तरी घेऊन जा. कसं होणार हो माझ्या पूर्वाचं? बाळा पूर्वा, एवढी चिडचिड करणं चांगलं नाही. तू सकाळी रागून निघून गेलीस. मला किती काळजी वाटत होती. मग काय करू आई मी? किती नकार बसू? कॅपॅसिटी संपली आहे माझी. चालायचंच. पूर्वा बेटा, प्रयत्न तर केले पाहिजे बाळा. बाबा जी गोष्ट माझी नाहीये त्या गोष्टीसाठी मी प्रयत्न तरी का करू? बाबा एकदा माझं ऐका. बोल ना. एकदा नीरजला भेटा. अगं मी भेटलोय त्याला. माझा मित्र म्हणून भेटलाय. एकदा माझा जोडीदार म्हणून भेटा. बस झालं पूर्वा. लोक काय म्हणतील? अगं समाजात मला इज्जत आहे. ती घालवते. त्याची कास्ट काय, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण माहिती नाही. कसं ऍक्सेप्ट करू मी? नातेवाईक शेण घालतील माझ्या तोंडात. समाज तुमकल तोंडावरती. कोणता समाज? ज्या समाजाने मला 11 वेळा नकार दिला तो समाज? म्हणजे तुम्हाला अजूनही समाजाचीच पडली तुमच्या मुलीची नाही. बस झालं पूर्वा. खूप झालं तुझं. हे अजिबात होणार नाही. बाबा कशा होत नाही का तुम्हाला? हो पण पूर्वा, काय झालंय? एवढी शांत शांत काय? आणि एवढ्या घाई गडबडीत का बोलवलंय? नीरज, अरे वैतागली आहे मी. बाबा रोज कोणत्या ना कोणत्या स्थळ आणतात. ती लोक मला नकार देऊन निघून जातात. त्रास होतोय मला आता. पूर्वा, अगं तुझे बाबा तुला कधी समजूच शकले नाहीये. तुला काय आवडतं काय नाही आवडत तू आपल्याबद्दल घरी सांगून ठेव. बोलले मी नीरज त्यांच्याशी. तुला माहिती आहे का बोलले? जाऊ दे नीरज, आता मला निर्णय घ्यावाच लागेल. तू करशील माझ्याशी लग्न? अगं पूर्वा, करेन ना लग्न. मी तयार आहे तुझ्यासोबत लग्न करायला. पण तुझे बाबा, हा समाज मला एक्सेप्ट करेल का? माझ्यामुळे तुमच्यात भांडणं नकोय. नीरज, काल मी बाबांशी बोलले आणि तुला माहिती ते काय बोलले? तुमचं दोघांचं लग्नाविषयी काय बोलणं झालंय? तुमच्या परवानगीशिवाय कसं बोलू मी त्याच्याशी? मला माहिती आहे तुम्हाला नकार नाही देणार. आम्हाला एकमेकांचा सहवास आवडतो बाबा. अगं पण पूर्वा, त्याची पण सहमती हवी ना. मला माहिती आहे तुम्हाला नकार नाही देणार. तुझा जर एवढा विश्वास असेल त्याच्यावरती तर बोलू त्याला भेटायला. खरंच बाबा? पण एक आठ, अंतिम निर्णय माझा असतो. हो बाबा. हाय. मग नवराबा यायचे नाही मला उद्या बघायला? हो. घे का घे नीरज. हो घेतो बाबा. एकटाच आवाज? हो बाबा, लहान असतानाच आई वडील गेले आणि नातेवाईकांशी जास्त काही जुळत नाही. राहतो कुठं? स्वतःचं घर आहे? नाही बाबा,
सध्या रेंटने राहतो हिंजवडीमध्ये, पण घर घेण्यासाठी सेव्हिंग चालू आहेत. जॉब कुठं करतस? IT कंपनीमध्ये. पेमेंट किती? पीएफ वगैरे कडून 30,000 रुपये. 30,000? नीरज, तुला वाटतं 30,000 लाईफ तुमचं सिक्युअर होईल म्हणून? नाही बाबा, पण प्रयत्न चालू आहेत. फ्युचर प्लॅनसाठी सेव्हिंग चालू आहे. आणि ह्या कंपनीमध्ये मला 5 वर्षाचा अनुभव आहे. कंपनी स्विच केली तर 50% पेमेंट वाढेल. 1 वर्षभरामध्ये घर घ्यायचा प्लॅन चालू. पण बाबा, रोवाला मी कधी दुखावणार नाही. ठीक आहे नीरज, येऊ शकतो तू. नीरज, हो. तुला एक गोष्ट माहिती आहे? काय? ती सांगितली ना तर पूर्वाबरोबर लग्न करायचा विचार सोडून देशील. आमची पूर्वा कधीच आई होऊ शकत नाही रे. स्वीकारशील तिला? करशील तिच्याशी लग्न? बाबा, ही गोष्ट माहिती आहे मला. बाबा, पूर्वा जरी आई झाली असते ना, तरी आम्ही एक मूल दत्तक घेतलं असतं. कारण की मी स्वतः अनाथ आश्रमामध्ये वाढलेलो आहे. आणि अनाथ आश्रमामधल्या एका मुलाला आमच्यामुळे चांगलं आयुष्य मिळेल. आतापर्यंत फक्त या कमीपणामुळं माझं पूर्वाला नाकारत होते रे. तिच्यातले गुण बघितले नाही. मी येडा समाज धर्म ह्याच्यात अडकलो तर स्वार्थी बनलो. पण आज माझा मला स्वार्थ दिसला. सुल माफ कर मला. ए वेडाबाई, इकडे ये. नीट सांभाळायचं माझ्या मुलीला. अगदी तळ हाताच्या फोडासारखं सांभाळेल मी तिला. हो. खुश आहेस ना आता? हा, झालं ना तुझ्या मनासारखं?